जीवशास्त्राच्या रंगमंचावर या कलाकाराच्या प्रेझेन्समध्ये सर्व डॉक्टरांचं हार्दिक अभिनंदन करतो. बाळांनो, पुन्हा एकदा जीवशास्त्राच्या सुंदर प्रदेशामध्ये सर्वांचं हार्दिक अभिनंदन. डिअर फ्रेंड्स, in today's lecture we are going to study about new chapter. The name of the chapter is body fluid and circulation. Body fluid and circulation. Try to understand why the title of this chapter is Body Fluid and Circulation. सर्वप्रथम आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, या पाठाचं टायटल असंच का आहे, बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. बाळांनो, नेमकं बॉडी फ्लुइड म्हणजे काय? हाऊ मेनी टाइप्स ऑफ बॉडी फ्लुइड? व्हॉट आर दी फंक्शन्स ऑफ बॉडी फ्लुइड? हाऊ इट सर्क्युलेटेड थ्रूआउट द बॉडी? व्हॉट इज द पर्पज ऑफ सर्क्युलेशन? Which substances are circulated throughout the body? That detailed information is mentioned in the chapter. So, the title of the chapter is Body Fluid and Circulation. म्हणून बाळांनो, या पाठाचं टायटल आहे बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. तर मग चला बाळांनो, सर्वप्रथम आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. बॉडी फ्लुइड. व्हॉट इज बॉडी फ्लुइड? नेमकं आपण बॉडी फ्लुइड कशाला म्हणतो हे जाणून घेऊयात आणि मग नंतर पाहूयात सर्क्युलेशन. व्हॉट इज बॉडी फ्लुइड? ज्या ज्या ठिकाणी फ्लुइड हा शब्द येतो याचं मीनिंग आहे द्रव्य, लिक्विड. लिक्विडला आपण फ्लुइड असे म्हणतो. देन व्हॉट इज बॉडी फ्लुइड? त्या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. टाइप ऑफ फ्लुइड विच इज प्रेझेंट विदिन द बॉडी, that fluid called body fluid. जे फ्लुइड बॉडीच्या मध्ये आहे त्या फ्लुइडला आपण बॉडी फ्लुइड असे म्हणतो. पहा लेकरांनो, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण एखाद्या ग्लासमध्ये पाणी असेल तर ग्लासातलं पाणी असं म्हणतो. एखाद्या माठामध्ये पाणी असेल तर माठातलं पाणी असं म्हणतो, नाही का? ते फ्लुइड कशामध्ये प्रेझेंट आहे याच्यावरनं त्याला नाव दिलं जातं. अगदी त्याच पद्धतीनं आमच्या बॉडीच्या मध्ये फ्लुइड आहे. द फ्लुइड विच इज प्रेझेंट विदिन द बॉडी. जे फ्लुइड बॉडीच्या मध्ये आहे या फ्लुइडला आपण बॉडी फ्लुइड असे म्हणतो. द फ्लुइड विच इज प्रेझेंट इनसाइड द बॉडी called body fluid, which forms 60% weight of the total human body. पहा लेकरांनो, body fluid it forms body fluid. Body fluid it forms 60% weight of the total body weight. मानवी शरीराच्या टोटल वजनापैकी
60% वजन 60% weight of the total body formed by body fluid. It form 60% weight. It forms 60% weight of the total body weight. शरीराच्या टोटल वजनापैकी 60% वजन हे बॉडी फ्लुइडनी निर्माण होतं. आउट ऑफ टोटल बॉडी वेट 60% ऑफ बॉडी वेट in human body formed by body fluid, and body fluid is nothing but the type of fluid which is present within the body called body fluid. यालाच आपण बॉडी फ्लुइड असे म्हणतो. म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये ॲक्च्युली किती लिटर फ्लुइड असतं पहा लेकरांनो. 60% वेट निर्माण करतं. इट मीन्स दॅट 42 liters. लिसन, 42 liters. 42 लिटर. जर आपल्याला लिटरमध्ये जर विचारलं ह्युमन बॉडीमध्ये किती लिटर फ्लुइड आहे असं जर विचारलं गेलं तर बाळांनो 42 लिटर फ्लुइड प्रेझेंट इन द ह्युमन बॉडी. मानवी शरीरामध्ये 42 लिटर इतकं फ्लुइड असतं. 42 लिटर अँड इट फॉर्म 60% वेट ऑफ द टोटल बॉडी वेट. आपण बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन या पाठाचा अभ्यास करत आहोत. तर नेमकं बॉडी फ्लुइड म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पहा लेकरांनो, the fluid which is present within the body called as body fluid. Types of body fluid on the basis of their position. On the basis of their position, body fluid classified into mainly two types. Body fluid चे बाळांनो दोन प्रकार पडतात. There are two types of body fluid. बॉडी फ्लुइडचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे इंट्रासेल्युलर बॉडी फ्लुइड आणि दुसरा प्रकार आहे एक्स्ट्रा सेल्युलर बॉडी फ्लुइड. पहा बाळांनो, बॉडी फ्लुइडचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे इंट्रासेल्युलर बॉडी फ्लुइड. इंट्रा सेल्युलर बॉडी फ्लुइड आणि दुसरा प्रकार आहे एक्स्ट्रा सेल्युलर बॉडी फ्लुइड. एक्स्ट्रा cellular fluid. In this way, on the basis of their position, बॉडीमध्ये फ्लुइड नेमकं कोठे आहे याच्यावरनं बॉडी फ्लुइडचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे इंट्रासेल्युलर फ्लुइड आणि दुसरा प्रकार आहे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. इन धिस वे, ऑन द बेसिस ऑफ देअर पोझिशन, बॉडी फ्लुइड क्लासिफाईड इंटू मेनली टू टाइप्स. तर चला मग बाळांनो, सर्वप्रथम आपण इंट्रासेल्युलर फ्लुइडचा आपण अभ्यास करूयात. व्हॉट इज इंट्रासेल्युलर फ्लुइड? त्या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. इंट्रा, ज्या ज्या ठिकाणी इंट्रा शब्द येतो या शब्दाचं मीनिंग आहे विदिन इट सेल्फ.
पहा लेकरांनो, विदिन इटसेल्फ, स्वतःच्या मध्ये, इंट्रा. मी इंटर म्हणत नाहीये बाळांनो, मी इंट्रा असे म्हणतोय. या दोन शब्दामध्ये फरक आहे. पहा, इंट्रा आणि इंटर या दोन शब्दामध्ये फरक आहे. कानाच्या पडद्याला ऐकायला हे शब्द सारखेच वाटतात, पण याच्यामध्ये फरक आहे. इंट्रा आणि इंटर. इंट्रा या शब्दाचा अर्थ स्वतःच्या मध्ये असा होतो, विदिन इटसेल्फ. आणि इंटर या शब्दाचा अर्थ होतो बिटवीन टू, दोघांच्या मध्ये. याला आपण इंटर असे म्हणतो. इंटर. बाळांनो, शब्दाची ओरिजिन कळाली की विषय सोपा होतो. आणि म्हणून विथ कन्सेप्ट अभ्यास करत चला. एकदा कन्सेप्ट लक्षात आला की आत्मविश्वास येतो, कॉन्फिडन्स येतो. आणि कॉन्फिडन्स आला की मग लेकरांनो प्रत्येक प्रश्न हा सुटतो. तर पहा, इंटर या शब्दाचा अर्थ दोघांच्या मध्ये, इन बिटवीन, नाही का, दोघांच्या मध्ये. दोन देशामध्ये जर क्रिकेटची मॅच असेल तर आपण त्याला इंटरनॅशनल असं म्हणतो, इंट्रा नाही. असो. तर पहा, इंट्रासेल्युलर फ्लुइड. व्हॉट इज इंट्रासेल्युलर फ्लुइड? टाइप ऑफ बॉडी फ्लुइड which is present within the cell. जे बॉडी फ्लुइड सेलच्या मध्ये आहे, अशा प्रकारच्या बॉडी फ्लुइडला आपण इंट्रासेल्युलर फ्लुइड असे आपण म्हणतो. इंट्रा म्हणजे विदिन इटसेल्फ, सेल्युलर म्हणजे सेल. जे फ्लुइड सेलच्या मध्ये आहे अशा फ्लुइडला आपण इंट्रासेल्युलर फ्लुइड असे आपण म्हणतो. पहा बाळांनो, अशा प्रकारे हे सेल आहे. दिस इज अ सेल. आता सेल म्हणजे काय? the fundamental, structural and functional unit of life in all living organism except viruses. कॉल बाळानो सेल, त्याला आपण सेल असे म्हणतो. Cell is the fundamental, structural and functional unit of life in all living organism except viruses, because viruses are acellular. Viruses हे असेल्युलर आहेत. तर पहा लेकरांनो, अशा प्रकारे हे सेल आहे आणि या सेलच्या मध्ये हे फ्लुइड आहे. The fluid which is present inside the cell, जे फ्लुइड सेलच्या मध्ये आहे, जे फ्लुइड सेलच्या मध्ये आहे, याला आपण इंट्रासेल्युलर फ्लुइड असे म्हणतो. आणि इंट्रासेल्युलर फ्लुइडचं एक्झाम्पल आहे सायटोप्लाझम. बाळांनो, याचं एक्झाम्पल आहे सायटोप्लाझम. सायटोप्लाझम is an example of intracellular fluid. जे फ्लुइड सेलच्या मध्ये आहे त्याला आपण इंट्रासेल्युलर फ्लुइड असे म्हणतो. अँड एक्झाम्पल इज अ सायटोप्लाझम. विद्यार्थ्याला हे शिकून चालत नाही. सायटोप्लाझम म्हणजे काय हे कळलं पाहिजे. ग्रीक भाषेमध्ये सायटो या शब्दाचा अर्थ सेल असा होतो. पहा लेकरांनो, सायटो म्हणजे सेल आणि प्लाझम म्हणजे फ्लुइड. प्लाझम म्हणजे फ्लुइड, द्रव्य आपण म्हणूयात. पहा, सायटो म्हणजे पेशी, सायटो म्हणजे पेशी आणि प्लाझम म्हणजे द्रव्य. लेकरांनो, मग सायटोप्लाझम म्हणजे काय? पेशी द्रव्य. जे फ्लुइड सेलच्या मध्ये आहे त्याला आपण पेशी द्रव्य सायटोप्लाझम असे म्हणतो. आणि सायटोप्लाझम सेलच्या मध्ये असल्यामुळे अशा प्रकारच्या बॉडी फ्लुइडला इंट्रासेल्युलर बॉडी फ्लुइड असे आपण म्हणतो.
पहा लेकरांनो, पाठ नका करू, कन्सेप्ट समजून घ्या, नाही का. अशा प्रकारे द फ्लुइड विच इज प्रेझेंट इनसाइड द सेल और विदिन द सेल called intracellular fluid. An example is a cytoplasm. We know that cytoplasm consists of 80% of water. बाळांनो, या सायटोप्लाझमच्या मध्ये सायटोप्लाझम कशाने बनलेला आहे? 80% ऑफ वॉटर. सायटोप्लाझमच्या मध्ये 80% पाणी असतं बेटा. म्हणजे एका सेलच्या मध्ये हे जे सायटोप्लाझम आहे, या सायटोप्लाझमच्या मध्ये 80% पाणी आहे. आणि अशा अनेक सेलनी लेकरांनो हे बॉडी बनलेली आहे. म्हणजे बॉडीच्या प्रत्येक सेलमध्ये सायटोप्लाझम आहे आणि सायटोप्लाझममध्ये 80% पाणी आहे. सो 42 लीटर वॉटर प्रेझेंट इन द ह्युमन बॉडी. आणि म्हणून ह्युमन बॉडीमध्ये 42 लीटर लेकरांनो वॉटर आहे. प्रत्येक सेलमध्ये सायटोप्लाझममध्ये 80% लेकरांनो वॉटर असतं. सांगायचा उद्देश माझा असा होता की खरंच शरीरामध्ये 42 लीटर वॉटर आहे का? बऱ्याच विद्यार्थ्यांना ते थोडं वेगळं वाटू शकतं आणि म्हणून मी प्रॉपर एक्सप्लेनेशन त्याचं आपल्याला दिलेलं आहे. तर पहा लेकरांनो, द फ्लुइड विच इज प्रेझेंट इनसाइड द सेल कॉल्ड इंट्रासेल्युलार फ्लुइड. त्याला आपण इंट्रासेल्युलार फ्लुइड असे म्हणतो. आणि एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल बाळांनो सायटोप्लाझम. द टाईप ऑफ फ्लुइड विच इज प्रेझेंट विदिन द सेल कॉल्ड इंट्रासेल्युलर फ्लुइड अँड सायटोप्लाझम. चला बाळांनो, आता आपण अभ्यास करूयात एक्स्ट्रा सेल्युलार फ्लुइड. त्या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. एक्स्ट्रा सेल्युलार, ज्या शब्दाच्या सुरुवातीला EX हा प्रिफिक्स येतो. प्रेफिक्स म्हणजे शब्दाच्या सुरुवातीचे अक्षर, याला आपण प्रेफिक्स असे म्हणतो. प्रेफिक्स EX इंडिकेट्स दॅट आउटसाइड. ज्या ज्या ठिकाणी अभ्यास करत असताना EX शब्द येतो त्याचं मीनिंग आहे आउटसाइड. एक्स्ट्रा सेल्युलार फ्लुइड. पहा लेकरांनो, सेल्युलार म्हणजे सेल. टाइप ऑफ बॉडी फ्लुइड which is present outside the cell. Type of body fluid which is present outside the cell, such fluid called extracellular fluid. अशा फ्लुइडला आपण एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड असे म्हणतो. द फ्लुइड which is present outside the cell, such fluid called एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड. याला आपण एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड असे म्हणतो. जे फ्लुइड सेलच्या बाहेर आहे, सेलच्या आतमध्ये नाही आहे, त्याला आपण एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड असे आपण म्हणतो. एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड फर्दर क्लासिफाइड इनटू मेनली 2 टाइप्स. पहा लेकरांनो, एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइडचे परत 2 प्रकार पडतात. इट इज फर्दर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स, इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइड अँड एक्स्ट्राव्हेस्क्युलर फ्लुइड. पहा लेकरांनो, किती छान कन्सेप्ट आहे. एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड फर्दर क्लासिफाइड इनटू मेनली 2 टाइप्स. परत त्याचे 2 प्रकार पडतात. वन ऑफ देम इज इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइड. इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइड. इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइड. आणि दुसरा प्रकार आहे एक्स्ट्राव्हेस्क्युलर फ्लुइड.
एक्स्ट्रा व्हेस्क्युलार फ्लुइड. इन धिस वे बाळांनो, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड further classified into mainly two types. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडचे परत दोन प्रकार पडतात, इंट्राव्हेस्क्युलर अँड एक्स्ट्राव्हेस्क्युलर फ्लुइड. ट्राय टू अंडरस्टँड द इन्फॉर्मेशन अबाउट इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइड. या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. INTRA, इंट्रा या शब्दाचा अर्थ होतो विदिन इटसेल्फ. मी आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे. पहा लेकरांनो, लर्न हेअर वन टाइम, टेक बेनिफिट लाईफ टाइम. मी शिकवत असताना एकदा शिका, त्याचा फायदा लाईफ टाइम घ्या लेकरांनो. लर्न हेअर वन टाइम, टेक बेनिफिट लाईफ टाइम. लिसन. ज्या ज्या ठिकाणी इंट्रा शब्द येतो त्याचं मिनिंग आहे विदिन इटसेल्फ. इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइड. देन व्हॉट इज इंट्राव्हेस्क्युलर? व्हेस्क्युलर या शब्दाचा अर्थ ब्लड व्हेसल असा होतो. ब्लड व्हेसल्सला आपण व्हेस्क्युलर असे म्हणूयात. तसा व्हेसल हा शब्द प्लांटमध्ये पण येतो आणि ॲनिमल्समध्ये पण येतो. VESSEL व्हेसेल या शब्दाचा अर्थ नळी किंवा ट्यूब असा होतो. पहा लेकरांनो, हे पहा व्हेसल अशा प्रकारे हे ट्यूब आहे. या ट्यूबला आपण व्हेसल असे म्हणतो. हे ट्यूब म्हणजे व्हेसल आहे. या व्हेसलमधनं काय पास होतं याच्यावरनं त्याला नाव दिलं जातं. ज्याप्रमाणे एखाद्या पाईपमधून पाणी जात असेल तर पाण्याचा पाईप म्हणतो. एखाद्या पाईपमधनं तेल जात असेल तर तेलाचा पाईप, नाही का हो? अगदी त्या पद्धतीनं त्या व्हेसलमधून काय जातं. जर व्हेसलमधून पाणी जात असेल तर प्लांटमध्ये त्याला झायलम म्हणतात. लक्षात घ्या. आणि ह्युमन बीइंगमध्ये, ह्युमन बॉडीमध्ये, ॲनिमल्समध्ये जर त्या ट्यूबमधनं, त्या व्हेसलमधनं ब्लड जात असेल तर त्याला ब्लड व्हेसल असे म्हणतात. अभ्यास समजून घेऊन करायचा असतो, पाठांतर नाही. लक्षात घ्या लेकरांनो, हे व्हेसल आहे. या व्हेसलमधनं ब्लड फ्लो होत आहे. क्या बात आहे. लक्षात घ्या लेकरांनो, या व्हेसलमधनं ब्लड जात आहे. व्हेस्क्युलर फ्लुइड. व्हेस्क्युलर म्हणजे व्हेसल्स. द व्हेसल थ्रू विच ब्लड पासेस. ज्या व्हेसलमधून ब्लड पास होतं अशा व्हेसलला आपण ब्लड व्हेसल असे म्हणतो. ब्लड व्हेसेल. पहा लेकरांनो, या व्हेसलमधनं ब्लड पास होतं म्हणून या व्हेसलला ब्लड व्हेसल असे आपण म्हणतो. मग ब्लड हे व्हेसलच्या मध्ये आहे की व्हेसलच्या बाहेर आहे बेटा? ही जी व्हेसल आहे या व्हेसलच्या मध्ये ब्लड आहे का बाहेर आहे? ब्लड हे व्हेसलच्या मध्ये आहे. मग आपण याला काय म्हणूयात? इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइड. टाइप ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड which is passes through the blood vessels called intravascular fluid. जे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड या व्हेसलच्या मधून फ्लो होतं अशा प्रकारच्या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडला आपण इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइड असे आपण म्हणतो. म्हणजे इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइडचं बाळांनो एक्झाम्पल असेल, एक्झाम्पल ब्लड. ब्लड इज अ एक्स्ट्रा सेल्युलर. च्यामध्ये इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइड. ब्लड हे इंट्राव्हेस्क्युलर आहे बिकॉज ब्लड पासेस थ्रू दी ब्लड व्हेसल.
ब्लड हे ब्लड व्हेसलमधून जातं, म्हणून त्याला आपण इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइड असे आपण म्हणतो. ब्लडमध्ये पर्टिक्युलरली प्लाझ्मा, पहा लेकरांनो, ब्लडमध्ये जर पर्टिक्युलर विचारलं गेलं तर प्लाझ्मा, कारण ब्लड हे दोन भागांनी बनलेलं आहे, ब्लड सेल्स आणि प्लाझ्मा. ब्लड सेल्स हा सॉलिड पार्ट आहे आणि प्लाझ्मा हा लिक्विड पार्ट आहे. तर लेकरांनो, त्या प्लाझ्मामध्ये 90 to 92% वॉटर असतं आणि म्हणून प्लाझ्माला, पर्टिक्युलरली प्लाझ्माला आपण इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइड असे आपण म्हणतो. पहा लेकरांनो, आता अलीकडे एम्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, एम्सची एक्झाम म्हणजे एम्सला मिळणारे ॲडमिशनसुद्धा आता नीटवरच आहेत आणि म्हणून असे अप्लाइड क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइड, ब्लड आणि प्लाझ्मा दोन्ही ऑप्शन आहेत. पहा लेकरांनो, इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइड ब्लड पण आहे आणि प्लाझ्मा पण आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला मोर करेक्टली आन्सर प्लाझ्मा लिहावं लागेल, कारण प्लाझ्मा हे फ्लुइड आहे बाबांनो. ब्लड दोन भागांनी बनलेलं आहे, ब्लड सेल्स आणि प्लाझ्मा. ब्लड सेलच्या बाहेर कोण आहे? प्लाझ्मा आहे आणि म्हणून प्लाझ्मा हा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे, द फ्लुइड विच इज प्रेझेंट आउटसाइड द सेल. पहा लेकरांनो, अशा प्रकारे या ठिकाणी या सेल्स आहेत, या सेल्स आहेत. जे फ्लुइड या सेलच्या बाहेर आहे बेटा, या सेलच्या बाहेर फ्लुइड आहे, या फ्लुइडला आपण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असे आपण म्हणतो. अल्सो कॉल्ड इंटर सेल्युलर फ्लुइड, त्याला आपण इंटर सेल्युलर सुद्धा म्हणू शकतो. इंटर म्हणजे दोघांच्या मध्ये, इंट्रा सेल्युलर नाही, इंटर सेल्युलर. इंटर म्हणजे दोन सेलच्या मध्ये जे फ्लुइड असतं, दोन सेलच्या मध्ये जे फ्लुइड आहे, या फ्लुइडला आपण इंटर सेल्युलर असे सुद्धा आपण म्हणू शकतो. पण इंटर सेल्युलर म्हणजेच एक्स्ट्रा सेल्युलर, बिकॉज इट इज प्रेझेंट आउटसाइड द सेल. आणि बाळांनो, या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडचे दोन प्रकार आहेत. एक आहे इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइड आणि दुसरा आहे एक्स्ट्रा व्हेस्क्युलर फ्लुइड. इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइडमध्ये एक्झाम्पल ब्लड येतं, म्हणजेच पर्टिक्युलरली प्लाझ्मा. टाइप ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड विच इज पासेस थ्रू दी वेसल्स, सच फ्लुइड कॉल्ड इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइड. एक्झाम्पल ब्लड. नेक्स्ट वन इज अ एक्स्ट्राव्हेस्क्युलर फ्लुइड. देन व्हॉट इज एक्स्ट्राव्हेस्क्युलर फ्लुइड? आता एक्स्ट्राव्हेस्क्युलर फ्लुइड म्हणजे काय? टाइप ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड which is present outside the blood vessels called extravascular fluid. Type of extracellular fluid which is present outside the blood vessel called extravascular fluid. आपण त्याला एक्स्ट्राव्हेस्क्युलर फ्लुइड असे म्हणतो. जे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड ब्लड व्हेसलच्या बाहेर आहे. पहा लेकरांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे ब्लड व्हेसल आहे. या ब्लड व्हेसलच्या बाहेर लेकरांनो, या ठिकाणी या बॉडीच्या सेल्स आहेत. लुक ॲट दी बोर्ड बेटा, दिस इज बॉडी सेल. या पूर्णपणे लेकरांनो या बॉडी सेल्स आहेत, या बॉडीच्या सेल्स आहेत. ब्लड नेवर एंटर्स इनटू बॉडी सेल. ब्लड नेवर एंटर्स इनटू बॉडी सेल. ब्लड हे बॉडीच्या सेलमध्ये कधीच जात नाही. लक्षात घ्या लेकरांनो, ब्लड हे ब्लड व्हेसल मधूनच पास होणार. म्हणून तर आपण ब्लडला इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइड असे आपण म्हणतो. ब्लड हे
बॉडीच्या सेलमध्ये जात नाही. आता आपण जो अभ्यास करत आहोत एक्स्ट्रा व्हेस्क्युलर फ्लुइड, टाइप ऑफ फ्लुइड विच इज प्रेझेंट आउटसाइड दी ब्लड वेसल, जे फ्लुइड ब्लड वेसलच्या बाहेर आहे. पहा बाळांनो, हे जे ब्लड आहे या ब्लडच्या मध्ये जो प्लाझ्मा आहे तो प्लाझ्मा या ब्लड वेसलच्या वॉलमधनं डिफ्यूज होतो आणि डिफ्यूज होऊन या सेलच्या मध्ये येतो. लिसन व्हॉट आय एम सेइंग. प्लाझ्मा ब्लड मधनं डिफ्यूज होऊन म्हणजे या ब्लड वेसलच्या वॉलद्वारे थ्रू दी वॉल ऑफ कॅपिलरीज, थ्रू द वॉल ऑफ कॅपिलरीज प्लाझ्मा डिफ्युजेस. हा प्लाझ्मा डिफ्यूज होतो आणि ते फ्लुइड या ब्लडच्या मधलं जे फ्लुइड आहे ते फ्लुइड डिफ्यूज होऊन या सेलच्या भोवताली येतं. पहा लेकरांनो, अशा प्रकारे सेलच्या भोवताली हे फ्लुइड येतं. हे फ्लुइड सेलच्या भोवताली आलं. इथं कुठून आलं हे फ्लुइड? अहो ब्लड मधनंच आलेलं आहे. ब्लड दोन भागांनी बनलेला आहे, ब्लड सेल्स आणि प्लाझ्मा. ज्याप्रमाणे तुम्ही कधी बदाम ज्यूस, काजू ज्यूस तुम्ही पिलेला असेल, त्याच्यामध्ये लिक्विड पार्ट आणि बदाम्स असतात, अगदी त्या पद्धतीनं लेकरांनो इथं ब्लड सेल्स आहेत आणि लिक्विड पार्ट म्हणजे प्लाझ्मा आहे. त्याच्यामध्ये पण डायजेस्टिव्ह सबस्टन्सेस, वेस्ट प्रोडक्ट, हॉर्मोन्स वगैरे असतात, ते आपण पाहणार आहोत. या ब्लड मधले ब्लड सेल्स, या ब्लड मधले ब्लड सेल, मग ते आरबीसी असेल, डब्ल्यूबीसी असेल, थ्रम्बोसाइट असेल, या ब्लड सेल्स सोडून जो लिक्विड पार्ट आहे या कॅपिलरीच्या वॉलमधनं डिफ्यूज होऊन या सेलच्या भोवताली येतो. म्हणजे हे फ्लुइड या ब्लड वेसलच्या बाहेर आहे. हे फ्लुइड ब्लड वेसलच्या बाहेर आहे. टाइप ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड विच इज प्रेझेंट आउटसाइड द ब्लड वेसल कॉल्ड एक्स्ट्रा वेस्क्युलर फ्लुइड. अभ्यास समजून घेऊन करा लेकरांनो. एक्स्ट्रा वेस्क्युलर फ्लुइड, टाइप ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. पहा आता हे फ्लुइड काय झालं, एक्स्ट्रा सेल्युलर पण म्हणूयात, कारण या सेलच्या बाहेर हे फ्लुइड आहे, या सेलच्या बाहेर हे फ्लुइड आहे म्हणून एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. टाइप ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड विच इज प्रेझेंट आउटसाइड द ब्लड वेसल. ब्लड वेसलच्या बाहेर जे फ्लुइड आहे त्या फ्लुइडला आपण एक्स्ट्रा वेस्क्युलर फ्लुइड असे आपण म्हणतो. दॅट फ्लुइड कॉल्ड एक्स्ट्रा वेस्क्युलर फ्लुइड. डिअर फ्रेंड्स, extravascular fluid. Extravascular fluid further classified into mainly two types. एक्स्ट्राव्हेस्क्युलर फ्लुइडचे परत दोन प्रकार पडतात. एक्स्ट्राव्हेस्क्युलर फ्लुइड further classified into mainly two types. पहा बाळांनो, एक्स्ट्राव्हेस्क्युलर फ्लुइड फर्दर क्लासिफाइड इंटू मेनली टू टाइप्स. परत याचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे इंटरस्टिशियल फ्लुइड. इंटरस्टिशियल फ्लुइड, इंटरस्टिशियल फ्लुइड. बाळांनो अतिशय व्यवस्थित लक्ष द्या. आपले बेसिक कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत. ज्या बिल्डिंगचा बेस हा मजबूत असतो ते बिल्डिंग लेकरांनो उंच असते आणि जास्त काळ टिकते. अगदी त्याच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्याचा बेस परफेक्ट असेल तो विद्यार्थी त्याच्या आयुष्यामध्ये लेकरांनो उंच यशाचं शिखर गाठल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून लेकरांनो तुमचा बेस परफेक्ट करणं हे एका शिक्षकाचं काम असतं आणि ते मी करतोय.
आपण जो चॅप्टर घेतलेला आहे बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन, हे या पाठाचं टायटल आहे. लगेच मी सर्क्युलेशन म्हणजे काय शिकवायला चालू केलं असतं, पण तसं नाही. त्या विद्यार्थ्याला बॉडी फ्लुइड म्हणजे काय हे कळलं पाहिजे. तर पहा लेकरांनो, बॉडी फ्लुइड, द फ्लुइड विच इज प्रेझेंट विद इन द बॉडी कॉल्ड बॉडी फ्लुइड. त्याचे दोन प्रकार, इंट्रासेल्युलार अँड इंटरसेल्युलार. Intercellular, nothing but extracellular. It is further classified into two types, intravascular, extravascular. इंट्राव्हेस्क्युलर चे एक्झाम्पल ब्लड आहे, मोर करेक्टली प्लाझ्मा, आणि एक्स्ट्राव्हेस्क्युलर फ्लुइड जे आहे त्याचे परत दोन प्रकार पडतात. एक आहे इंटरस्टिशियल फ्लुइड. Hey guys, listen. Interstitial fluid, also called a tissue fluid. Interstitial fluid लाच आपण tissue fluid असे म्हणतो. Interstitial fluid or tissue fluid. Tissue fluid. Interstitial fluid लाच आपण टिश्यू फ्लुइड असे म्हणतो. हा एक प्रकार झाला. आणि दुसरा प्रकार आहे ट्रान्ससेल्युलर फ्लुइड. ट्रान्ससेल्युलर फ्लुइड. In this way, there are two types of एक्स्ट्राव्हेस्क्युलर फ्लुइड. एक्स्ट्राव्हेस्क्युलर फ्लुइडचे बाळांनो दोन प्रकार आहेत, इंटरस्टिशियल फ्लुइड अँड ट्रान्ससेल्युलर फ्लुइड. ट्राय टू अंडरस्टँड द इन्फॉर्मेशन अबाउट इंटरस्टिशियल फ्लुइड. नेमकं इंटरस्टिशियल फ्लुइड म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात. हा कन्सेप्ट बऱ्याच ठिकाणी येतो पहा लेकरांनो. जसं की आपण नेफ्रॉनचा अभ्यास करतो, हिस्टॉलॉजी ऑफ किडनीचा अभ्यास आपण करतो. आउटर रिजन ऑफ किडनी कॉल्ड रीनल कॉर्टेक्स अँड इनर रिजन ऑफ किडनी कॉल्ड रीनल मेड्युला. रीनल मेड्युला हा दोन भागामध्ये विभागलेला आहे. आउटर रीनल मेड्युला अँड इनर रीनल मेड्युला. त्या आउटर आणि इनर रीनल मेड्युलाच्या मध्ये मेड्युलरी इंटरस्टिशियम प्रेझेंट आहे. इंटरस्टिशियल फ्लुइड त्या ठिकाणी सुद्धा तो शब्द येतो आपल्याला. इंटरस्टिशियल पहा लेकरांनो, बऱ्याच भागामध्ये आपण अभ्यास करत असताना हा शब्द येतो. इंटरस्टिशियल फ्लुइड म्हणजे नेमकं काय बाळांनो, टिश्यू फ्लुइडलाच आपण इंटरस्टिशियल फ्लुइड असे आपण म्हणतो. टिश्यू फ्लुइडलाच आपण इंटरस्टिशियल फ्लुइड असे म्हणतो. देन व्हॉट इज अ टिश्यू फ्लुइड? नेमकं टिश्यू फ्लुइड म्हणजे काय हे जाणून घेण्याच्या अगोदर टिश्यू म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात. टिश्यू इज नथिंग बट ए ग्रुप ऑफ सेल्स. A group of cell which is similar in their embryonic origin, structure and performing the same function called tissue. A group of cells having similar embryonic origin, structure and performing the same function. अशा ग्रुप ऑफ सेलला आपण टिश्यू असे म्हणतो. या ठिकाणी या बॉडीच्या सेल आहेत, हे सेल आहे, हे सेल आहे, अशा अनेक सेल एकत्र येतात आणि अनेक सेल एकत्र येऊन पहा लेकरांनो या ठिकाणी टिश्यू तयार होते.
आपल्या मातृभाषेमध्ये बोलायचं जर झालं तर टिश्यू या शब्दाचा अर्थ युती असा होतो. युती म्हणजे काय हो? युती म्हणजे एकत्र येणे. एकत्र येणे म्हणजे युती, नाही का हो? दैनंदिन जीवनामध्ये आपण राजकारणामध्ये म्हणतो अनेक पक्ष एकत्र आले की त्या पक्षांची युती झाली असं म्हणतो. युती म्हणजे एकत्र येणे. टिश्यू म्हणजे युती. पहा लेकरांनो, अनेक सेल एकत्र येतात, अनेक सेल एकत्र येतात आणि त्याच्यापासून टिश्यू तयार होतो. द फ्लुइड which is present in the tissue. जे फ्लुइड टिश्यूच्या मध्ये आहे such fluid called tissue fluid. जे फ्लुइड टिश्यूच्या मध्ये आहे त्या फ्लुइडला आपण टिश्यू फ्लुइड असे म्हणतो. हे टिश्यू फ्लुइड या ब्लड मधल्या प्लाझ्मापासून बनलेलं आहे. लक्षात घ्या, या ब्लडच्या मध्ये जे प्लाझ्मा आहे त्या प्लाझ्माच्या मध्ये डायजेस्टिव्ह सॅबस्टन्सेस असतात. ग्लुकोज असेल, अमायनो ॲसिड असेल, विटॅमिन्स, हॉर्मोन्स, हे सर्व कंटेंट या ब्लडमधनं डिफ्यूज होऊन म्हणजेच या कॅपेलरीद्वारे डिफ्यूज होऊन या ठिकाणी येतात आणि हे टिश्यू फ्लुइड तयार होतं. आणि या टिश्यू फ्लुइडमधनं मग ग्लुकोज आणि ऑक्सिजन या सेलला जातो. हे सेल न्यूट्रिशन घेते. ग्लुकोज ऑक्सिजन वापरल्याच्या नंतर जे मेटाबॉलिक वेस्ट होतं आणि ते परत सेलमधून या फ्लुइडमध्ये येतं. उद्देश सांगायचा माझा असा होता की टिश्यू फ्लुइड सेलच्या बाहेर आहे. इवन इतकंच नव्हे, या ब्लड व्हेसलच्या बाहेर आहे आणि म्हणून या टिश्यू फ्लुइडला आपण एक्स्ट्रा व्हेस्क्युलर असे म्हणतो, कारण हे ब्लड व्हेसलच्या बाहेर आहे. सो इट इज कॉल्ड एक्स्ट्रा व्हेस्क्युलर. आणि हेच फ्लुइड बाळांनो सेलच्या बाहेर आहे आणि म्हणून या फ्लुइडला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असे आपण म्हणतो. लाईक दिस द इन्फॉर्मेशन अबाउट टिश्यू फ्लुइड दॅट इज इंटरस्टिशियल फ्लुइड. इंटरस्टिशियल म्हणजेच टिश्यू फ्लुइड हे एक्स्ट्रा व्हेस्क्युलर फ्लुइडचं एक्झाम्पल आहे. This tissue fluid, when tissue fluid enters into lymphatic vessels, then it is called lymph. नंतर आपण त्याला लिम्फ असे म्हणतो. पहा लेकरांनो, हे मेटाबॉलिक वेस्ट घेणारं अशी जी वेसल असते म्हणजे लिम्फॅटिक वेसलमध्ये हे फ्लुइड गेल्याच्या नंतर त्याला आपण लिम्फ असे म्हणतो. द फ्लुइड विच इज प्रेझेंट इन लिम्फॅटिक वेसल कॉल्ड लिम्फ, LYMPH. आणि म्हणून लिम्फ हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड होऊ शकतं, पण ते एक्स्ट्रा व्हेस्क्युलर होऊ शकत नाही, कारण ते लिम्फॅटिक वेसलमध्ये प्रेझेंट असतं. Like this interstitial fluid, that is tissue fluid, is a extravascular fluid. Next one is a transcellular fluid. What is transcellular fluid? Transcellular fluid, पहा लेकरांनो, the fluid which is present around the brain, that is cerebrospinal fluid. Cerebrospinal fluid हे ट्रान्ससेल्युलर फ्लुइडचं एक्झाम्पल आहे. याचं एक्झाम्पल बाळांनो दी CSF. CSF स्टँड्स फॉर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. त्या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. सेरेब्रो या शब्दाचा अर्थ सेरेब्रम असा होतो. सेरेब्रम म्हणजे ब्रेन, स्पायनो म्हणजे स्पायनल कॉर्ड. जे फ्लुइड ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या भोवताली असतं अशा फ्लुइडला आपण सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असे म्हणतो. अँड सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इज अ ट्रान्ससेल्युलर फ्लुइड. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असेल, सिनोवायल फ्लुइड विच इज प्रेझेंट इन जॉईंट.
जॉईंटमध्ये जे फ्लुईड असतं त्याला आपण सेनोवायल फ्लुईड असे म्हणूयात. मग ते पेरिकार्डियल फ्लुईड असेल, पेरी म्हणजे अवतीभोवती, कार्डिओ म्हणजे हार्ट, द फ्लुईड विच इज प्रेझेंट अराउंड द हार्ट कॉल्ड पेरिकार्डियल फ्लुईड. पेरिकार्डियल फ्लुईड, सेरेब्रोस्पायनल फ्लुईड, सेनोवायल फ्लुईड हे सर्व एक्झाम्पल बाळांनो ट्रान्ससेल्युलार फ्लुईडचे आहेत. अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये किती प्रकारचे फ्लुईड असतात याचा अभ्यास आपण केला. बाळांनो आता बाकीचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासूया.